तुमच्या कोणतीही अडचण असेल तुम्ही एक फोन करा, आम्ही तिथे हजर असणार आहे. काही सत्ता नसताना मी करतोय, माझ्याकडे काही सत्ता नसताना मी सगळ्या गोष्टी करतोय. जर तुम्ही मला संधी दिली मी त्या सगळ्या 90% पूर्ण. सामाजिक कार्य करायचा प्रवास म्हणजे मी बरेच वर्ष, आता गेली 15 वर्ष मी काम करतोय सामाजिक कार्य. जनतेनं माझ्यावर एक विश्वास ठेवावा आणि तो विश्वास मी सार्थ करून दाखवेन, हा माझा निर्धार आहे. नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार सुनील हंकारे साहेब आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे पूजा हंकारे. नमस्कार सर. नमस्कार. मी आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपल्या दोघांचंही स्वागत करते आणि मला डायरेक्ट प्रश्नाकडेच यावंसं वाटतं की राजकारणाकडे पाहण्याचा नेमका तुमचा दृष्टिकोन काय आहे? माझा राजकारणाकडे पाहण्याचा हेतू जो आहे ही समाजकार्य, आणि समाजामधून मी हर एक घराघरामध्ये मी पोचलो आणि समाजकार्य करण्याची माझी इच्छा झाली. तिथून माझा काय घरी वारसा हक्क नाही आहे तो माझा की राजकारणाचा. तर मी समाजात एक काम करत असताना की मला समाजाने ठरवून सांगितलं की तुम्ही साहेब या ठिकाणी उमेदवारी घ्यावं लागते आणि आज चांगल्या तुम्ही पुढाकार घेता प्रत्येक गोष्टीत. मग तो कुठला दवाखाना असू दे, कोणाच्या गोरगरिबाची समस्या असू द्यात, त्या ठिकाणी मी ते पोचतो. किंवा कोणताही उत्सव असतो, कोणताही महाप्रसाद असतो, त्या ठिकाणी मी तिथं पोचतो आणि प्रत्येक अडचणीला मी ती समस्या जाणून घेतो आणि लोक माझ्याबद्दल येतात आणि मला सांगतात साहेब ह्या समस्याला तुम्ही ते तोडगा काढलाय. अगदीच सर, तुम्ही आता सांगितलं की कोणताही राजकीय वारसा नाहीये, तर हा राजकीय वारसा नसताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमचा नेमका प्रवास कसा राहिला आतापर्यंत? सामाजिक कार्य करायचा प्रवास म्हणजे मी बरेच वर्ष, आता गेली 15 वर्ष मी काम करतोय सामाजिक कार्य. की शाळा असतील किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असतील, मी तिथे शाळेमध्ये खाऊ वाटायचं काम करतोय किंवा 15 ऑगस्टला कार्यक्रम घेतोय किंवा कोणतं आधार असेल त्या ठिकाणी मी पोचतोय. आणि कोविडमध्ये सुद्धा मी बघितलं की स्वतःच्या म्हणजे मुलांनी आईवडिलांना तिथं टाकून गेलेलं आहे, त्या ठिकाणी मदतीचा हात मी घेतला आहे. त्या ठिकाणी मी कोविड सेंटरला नाश्त्याचं काम किंवा त्यांच्या आरोग्याच्या काही गोष्टी मी दखल घेतल्या तिथून. अगदीच. प्रभाग क्रमांक 1 साठी नेमकी तुमची ताकद काय आहे काम करण्याची? प्रभाग क्रमांक 1 साठी माझी ताकद आहे की आज तुम्ही बघताय की बेरोजगारांना काम नाही. आज पाणी प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे. त्यानंतर आज गटर्स प्रश्न आहे, गटर्स आहेत. त्यानंतर आरोग्याचं आहे, आरोग्य धोक्यात आहे. कचरा उठाव होत नाही. आज आपण बघतोय महानगरपालिकेच्या एक दिवस आडाने कचरा उठाव होतो. त्यासाठी माझं महानगरपालिकेला आव्हान आहे की तुम्ही हा कचरा रोज उठाव झाला पाहिजे. त्यासाठी मी प्रशासनाला विनंती करतोय. प्रशासनाला मी सांगितले की हा कचरा रोज उठाव व्हायला पाहिजे आमच्यातून. आज माझ्या भागातला जर कचरा उठाव जाई झाला तर डेंग्यू असेल, मलेरिया असेल, हा आजार आम्ही घेऊन जायचं काय महानगरपालिकेला? आज आम्ही एवढा घरफाळा भरतो, डिपॉझिट भरतोय, प्रत्येक आम्ही हे फाळे भरतोय, तर त्यातून आमचा विकास होणं गरजेचं आहे. अगदीच सर, हे ज्या काही अडीअडचणी आहेत, प्रभागातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात पहिलं कोणतं काम कराल? मी निवडून आल्यानंतर पहिला माझा मॅडम प्रश्न असणार आहे की पहिला माझा कचरा उठाव. सगळ्यात गटरीची कामे खूप कमी प्रमाणात. आणि माझा प्रश्न म्हणजे कसा आहे, म्हणजे कचरा उठाव काय, मी प्रशासनाला मागणी करतोय की प्रशासनाला मी सांगितलं की तिथं म्हणजे माणूसबळ कमी आहे आणि वारसा हक्काच्या तुम्ही नोकऱ्या द्या आणि नोकऱ्या देऊन तिथं माणूस संख्याबळ वाढवा आणि जेणेकरून तो कचरा रोज उठाव व्हायला पाहिजे. माझ्या भागात रोज गाडी 2 वेळा आली पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी आली पाहिजे. या दृष्टिकोनाने मी तो पहिला मुद्दा घेणार आहे, म्हणजे महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा. अगदीच. मॅडम, तुम्ही प्रभागामध्ये जेव्हा फिरतात त्यावेळी तुम्हाला आणखी कोणते प्रॉब्लेम दिसून येतात? तेच रस्ते विकासाचे, गटरीचे कामे, पुन्हा अशा अनेक अडचणी आहेत त्या दिसतं भरपूर प्रमाणात कमी आहे तिथं प्रभाग क्रमांक 1 मधून. सर, मला प्रश्न विचारायचा आहे की सध्या जे काही मुलींच्या असुरक्षिततेबाबत आहेत
तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही जेव्हा निवडून याल नगरसेवक म्हणून त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? त्यात जर पहिल्यांदा मी प्रथम सीसीटीव्हीचं कॅमेरा बसवण्याचं माझं नियोजन आहे की प्रत्येक भागात एक कॅमेरा बसला पाहिजे की जेणेकरून माझी माय माऊली जी भगिनी ती रात्रीच्या वेळेत येत असते तिला सुरक्षा झाली पाहिजे, सुरक्षा ती झाली पाहिजे आपल्याला. ह्या माझ्या योजना आहेत तिथून. अच्छा, तुम्ही सातत्याने काही ना काही शिबिर भरवत असता, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही हे जे शिबिर भरवता हे फक्त निवडणुकीपुरते आहेत की हे सातत्याने घडत राहील? नाही नाही, हे मॅडम ह्या निवडणुकीचा ह्याचा काही हेतू नाही आहे. हे शिबिर मी गोरगरिबांसाठी भरवतोय आणि हे याच्या पुढे पण होत राहणार आहे ते की जेणेकरून प्रत्येकाला हे आरोग्य मिळालं पाहिजे. ज्याने बाबा प्रत्येक 3 महिने 4 महिने किंवा हे आरोग्याच्या शिबिर मी भरवणार आहे आणि सोय उपलब्ध व्हायलाच पाहिजे जेणेकरून स्त्रियांना जाता येत नाही प्रत्येक ठिकाणी. ते आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञ असतील त्यांना दाखवायला आपला हा शिबिर होणार आहे. अगदी. सर, तुम्ही निवडून आल्यानंतर बरेच जण असं म्हणतात की एकदा निवडणुका झाल्या की तिथं कुठलाही नेता परत फिरकत नाही, तर तुम्ही जनता आणि तुम्ही ह्यातला समन्वय किंवा संवाद कसा साधाल? त्यानंतर मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मी माझं एक कार्यालय चालू करणार. त्या कार्यालयामध्ये मी चांगल्या पद्धतीचं तिथं कोणतीही समस्या असेल की मी जास्तीत जास्त वेळ द्यायला बघणार. शेवटला माझी पण फॅमिली आहे, मी थोडासा वेळ माझ्या फॅमिलीला पण देणार आणि आज मी समाजासाठी पण ज्यांनी मला निवडून दिले हक्कानं त्यांच्यासाठी पण तिथे देणार. अशा ठिकाणी मी ऑफिस काढणार, म्हणजे कार्यालय चालू करणार आणि त्या कार्यालयामध्ये मी कुठला जातीय दाखला असू दे किंवा तुमची कोणतीही अडचण असू दे तिथे ते सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर लोकांशी संवाद साधण्यासाठी एक कार्यालय उभे करणार आणि तिथं नेहमी तत्पर राहणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्या डोक्यात काही योजना वगैरे आहेत का? आज ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅडम तुमच्या माहिती सांगतो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपल्या इथं वाचनालय नाही आहे. माझ्या डोक्यात आहे की वाचनालय का तर व्हावं, त्यांना गार्डन व्हावं, बगीचा व्हावं, काय त्यांना आज म्हणजे चांगल्या उपलब्ध सोयी व्हाव्या की फिरण्यासाठी. त्या आपल्या इथं नाही आहेत, थोड्याशा प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्या नाही आहेत. ते रस्ते वगैरे आपले खराब व्हायचे, त्यात ज्येष्ठ लोक तिथं गार्डनची सुविधा झालेली नाही, ती गार्डनची सुविधा करायचं असे आहे डोक्यामध्ये. अच्छा, आता आपण बघतोय की 4 प्रभागाचा एक प्रभाग झालाय, तर विरोधकांसोबत विकासाची कामं जर एकत्र करण्याची वेळ आली तर त्यावेळी तुमची नेमकी भूमिका काय असेल? विरोधकाचे जर असेल तर मला विरोध तो जर असेल तर त्याचा काही विषय नाही. आपल्याला आपल्या भागाचा विकास घडवायचा आहे. महत्वाचं काय, तो विरोध आहे म्हणून नाही, तिथं काम थांबलं नसलं पाहिजे, तिथं विकास झाला पाहिजे आणि त्या विकासाला धरून आपण जायचं पुढं. अगदीच. राजकारणात पारदर्शकता आणि विश्वास कसा निर्माण कराल लोकांच्या मनामध्ये? विश्वास हा निर्माण करण्याची मी हे आता मला संधी जी मिळणार आहे त्या संधीचं मी सोनं करून दाखवणार आहे तिथं काय. आणि मी चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेतून अतिशय चांगलं बजेट आणून मी काम जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे तिथं लोकांचा मी विश्वास जिंकणार आहे तो जेणेकरून. आणि जनतेला दिलेली आश्वासनं समजा वेळेत नाही पूर्ण झालीत तर त्यातून मार्ग कसा काढाल? लोकांमध्ये विश्वास पुन्हा निर्माण कसा कराल? नाही, मी जनतेला दिलेलं जे आश्वासन ती मी 90% पूर्ण करण्याचा हा हेतू मी घेतला हातात. आता सुद्धा मी माझ्याकडे काही सत्ता नसताना मी करतोय, माझ्याकडे काही सत्ता नसताना मी सगळ्या गोष्टी करतोय. जर तुम्ही मला संधी दिली मी त्या सगळ्या 90% पूर्ण करणार आहे. अगदीच. तुम्ही जसं म्हणाला की कोणताही राजकीय वारसा नसताना तुम्ही समाजकार्य करता, पण समजा या निवडणुकीत नाही निवडून आला तर तुमची भूमिका काय असेल? त्यातून बाहेर पडाल की? नाही, माझा बाहेर पडण्याचा हेतू नाही. हे मी सामाजिक काम करतोय आणि इथून पुढे मी करत राहणार, हा माझा उद्देश असणार आहे. तो जो आता वारसा घेतलाय हा पुढे मी चालवणार. मला सांगा की पक्ष नेतृत्वाला आणि प्रभागातील मतदारांना तुम्ही जर एक संदेश द्यायचा असेल तर काय द्याल? माझा एकच संदेश आहे आत्ताच्या याला की तुम्ही एकदा संधी देऊन बघा, त्याचं सोनं केल्याशिवाय नाही. तुमच्या कोणत्याही अडचण असेल तुम्ही एक फोन करा, आम्ही तिथं हजर असणार आहे. अगदीच. पक्षाने दिलेली जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडाल? मी पक्षाने दिलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे आणि बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर मी साहेबांचे हात बळकट करण्याचं मी काम करणार आहे. पक्षाचे विचार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय कसा साधाल तुम्ही? मी प्रत्येकाला माझ्या संवादातून मी हे करणार आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे, आता जी यंग पिढी असेल किंवा सगळी त्या पिढीला मी माझा जे कार्यालय सुरू होणार आहे त्या कार्यालयामध्ये प्रत्येकाला मेसेज जाणार आहे माझा की कोणतीही तुमची कामाची अडचण असू दे की माझ्या कार्यालयात मी संपर्क साधा. नक्कीच. शेवटी तुम्ही जनतेला काय सांगाल? जनतेनं माझ्यावर एक विश्वास ठेवावा आणि तो विश्वासाचा मी सार्थ करून दाखवीन, हा माझा निर्धार आहे. एक जनतेने मला संधी द्यावी आणि
त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन. आणि आपलं एक 24 तारखेला मोफत आरोग्य महाशिबिर आहे आणि शिबिराला आपण जास्तीत जास्त यावं असं माझी इच्छा आहे. त्यामध्ये मेडिकल्स आहे, स्त्री रोग आहे, कान नाक घसा आहे, परत तुम्हाला सांगतो आर्थो स्पेशलिस्ट आहेत, त्यानंतर डोळे तपासणे आहे. या आपण जे शिबिर घेतले त्या ठिकाणी लोकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असं माझी इच्छा आहे आणि याचा लाभ घ्यावा. आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये सुनील हंकारे सर आले होते, तर त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांची निर्णय क्षमता, त्यांचे विचार हे सगळे आपण जाणून घेतलं. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तारा न्यूजला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. मॅडम नमस्कार.